जो गरज पडली तर तिचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही। कालिंदी मॅडम, सूर्याने ही लढाई जर आता थांबवली ना तर तो जालिंदर आमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही। मी त्याला चांगलंच ओळखून आहे। या काही दिवसात त्याचा जो काही अपमान झालाय ना त्याचा बदला घेतल्याशिवाय तो राहणार नाही। मॅडम, आता तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा। काय मार्ग काढायचंय? ह्याच्यावर बोलणं झालंय आपलं। आता फक्त मला माझ्या भावाला इथं आणायचं। मॅम, आता तर याच्यातनं मला काहीच पर्याय दिसत नाही। सूर्यकांत, मला असं वाटतं की गुन्हेगार जर संपला नाही ना तर गुन्हे घडतच राहणार। अहो, आज तुम्ही भाग्याला सोडवण्यासाठी त्याला मोकळा करताय, पण जालिंदर या सगळ्यातून मोकळा झाल्यानंतर पुन्हा भाग्याला किंवा तुमच्या कुटुंबाला काही करणार नाही ह्याची गॅरंटी आहे का तुम्हाला? मग अशा केसमध्ये तुम्ही काय करणार पुन्हा? मॅडम, तुम्ही हाडाचं वकील आहे, तुमचं कायद्यावर प्रेम आहे, तुम्ही बोलण्यात हुशार आहे, त्यामुळे तुम्ही ना पुढचा सगळा विचार करून निर्णय घेता। पण मी नाही एवढा पुढचा विचार करत मॅडम। तुम्हाला वाटतं सगळ्या गोष्टी कायद्याने व्हाव्यात आणि जालिंदरला शिक्षा व्हावी, आणि त्याच कायद्याकडे जाऊन मी गुन्हेगाराच्या दृष्टीने बघतो ना तेव्हा मला 100 पळ वाटा दिसतात मॅडम। मला माझी बहीण जिवंत पाहिजे असेल ना तर ह्यो कायदा पण मला काही मदत करू शकत नाही ना, हे कळून चुकलंय मॅडम मला। मॅडम, मी दिव्याची शपथ घेऊन सांगतो, ह्याच्या जागी जर माझा जीव धोक्यात असताना तर मी माघार घेतलीच नसती। पण माझ्यासाठी माझ्या बहिणी सगळ्यात आधी येतात आणि त्यांच्यापुढे मला काही महत्वाचं नाही। सूर्यकांत, आपल्याकडे फक्त जालिंदर पुण्यात नसल्याचा पुरावा नाहीये, तर तो हत्या होत असताना घटनास्थळी असण्याचा पुरावा आहे। ह्या पुराव्यांसमोर त्याचा कुठलाही युक्तिवाद पुरा पडणार नाहीये। प्लीज तुम्ही पुन्हा एकदा विचार करा। विचार करून झालाय माझा मॅडम। त्यानं जर मला माझ्या घरासकट सगळं मागितलं ना तरी पण मी द्यायला तयार आहे। पण माझी बहीण माझ्याजवळ सुखरूप पाहिजे मॅडम। मी तुमच्यासमोर हात जोडतो, तुम्ही एक केस मागे घ्या। सूर्यकांत, हे सगळं दिसतंय तसं नाहीये। ही केस मागे घ्या। मॅडम, मला काही बोलायचं नाहीये, तुम्ही फक्त ही केस मागे घ्या म्हणजे आम्हाला सुखानं जगता येईल। तुम्ही ज्या गोष्टी करताय ना सूर्यकांत, त्या गोष्टी तुम्हाला कधीही सुखाने जगू देणार नाहीत। अहो, जालिंदर हा इतका वाईट माणूस आहे की त्याने फक्त गुन्हे केलेले आहेत। कुठल्याही माहितीसाठी कुणाशीही बोललं तरी त्याच्याबद्दल फक्त वाईटच ऐकायला मिळतं। आणि असा माणूस फक्त एका घरासाठी नाही तर अख्ख्या समाजासाठी घातक असतो। अशा माणसासमोर उभं राहून लाखात एखादा माणूस लढण्याची हिंमत दाखवतो, आणि मला असं वाटलं होतं की ते तुम्ही आहात।